नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आपल्या शेतात आलेले कपाशीचं 60 ते 100 दिवसाचं नियोजन करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता की आपला प्लॉट एकच डोस दिलेला आहे आपण आतापर्यंत. आता दुसरा डोसचं आपण नियोजन करतो त्यासाठी. तर आपण त्यासाठी सिलेक्ट केलेले मित्रांनो महाधन कंपनीचं क्रॉपटेकचं 9-24-24 प्लस फोर्टिफाईड मायक्रोन्यूट्रन त्याच्यामध्ये. तर आपल्याला 9% नत्र त्याच्यामध्ये मिळतं, 24% स्फुरदन, 24% पालास, परत 2% मॅग्नेशियम, 2% झिंक, 0.2% बोरॉन हे पण आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं शेतकरी मित्रांनो. आणि सल्फर पण आहे 2% त्याच्यामध्ये. तर त्याआधी आपण त्याआधी एक फवारणी पण घेतली शेतकरी मित्रांनो आपण, ती बघू शकता तुम्ही की खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आपल्याला. पूर्ण मावा आहे आपल्याला, तो क्लीन झालेले पानं, नवीन पान पण काढलेले कपाशीने आपल्या, एकदम कवळं पान. आणि मावा बघा तुम्ही एकदम पूर्णपणे मेलेला आहे, कुठेही मावा जिवंत राहिलेली नाही. आणि तुम्ही पण ही फवारणी नक्की वापरू शकता. जर तुम्हाला ती फवारणी माहीत करून घेणार असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की फवारणी कमेंटमध्ये सांगेल ती कोणती मी फवारणी केली ती. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा 9-24-24 का बरं आपण सिलेक्ट केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला पाते, फुलं आणि बोंडाची साईज जर चांगली पुढं मेंटेन करणार असेल तर आपल्याला 9-24-24 हेच खत द्यावं लागेल, कारण की याचं खूप जबरदस्त रिझल्ट येतात. आणि मी असं ऑब्झर्वेशन करत असताना शेतकरी मित्रांनो, मला पांढऱ्या माशीचा पण अटॅक आपल्या कपाशी पिकावरती आढळला आहे. कारण की आपण पांढऱ्या माशीसाठी कोणतेही नियोजन केलेलं नव्हतं, पण पांढऱ्या माशीचा अटॅक दिसायला लागल्यावर ते आपल्याला हा लवकर करणे, कारण की पांढऱ्या माशीत जर नियंत्रण केलं नाही शेतकरी मित्रांनो आपण, थ्रिप्स येण्याची आपल्याकडं थ्रिप्स येण्याची खूप शक्यता असते पांढऱ्या माशीमुळं. आणि आपल्याला पांढऱ्या माशीचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. पांढऱ्या माशीसाठी मी तुम्हाला 1-2-3 कॉम्बिनेशन सांगतो, तुम्ही नक्की वापरू शकता. तुम्ही डेनिटोफिरॉन, डायफेन्थ्रॉन प्लस पायरिप्रॉक्झिफेन वापरू शकता, किंवा फ्लोनिकामिड प्लस फिप्रोनिल वापरू शकता, किंवा ॲसेटॅमाप्राइड प्लस डायफेन्थ्रॉन वापरू शकता. हे जे केमिकल आहे हे तुम्हाला याचे जर नाव लागत असेल, कोणत्या प्रोडक्टचे नाव लागत असेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगेल की कोणत्या प्रोडक्टमध्ये कॉम्बिनेशन येतात. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपला जो 60 दिवसाचा प्लॉट झालेला आहे, तर याला आपण आता एक खताचा डोस दिलेला आहे. हे खताचा आपण असं पांगून दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो. याच्यानंतर आपण डवरे आणि वखर आणून हे पूर्ण खत झाकून टाकणार आहे. हे झाकल तरच आपलं खत उपयोगी पडेल. धन्यवाद.